हॅलो फ्रेंड, कशा सगळे मस्त मजेत। तर सगळ्यात प्रथम तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। तर आज मी इथे बनवणार आहे गोड असा मऊ नारळी भात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बासमती तांदूळ घेतलेले आहेत, गूळ घेतलेला आहे, नारळ आहे, केशर घालून दूध केलेलं आहे थोडंसं आणि ड्रायफ्रूट आहे। तर सर्वप्रथम एका भांड्यामध्ये म्हणजे पॅनमध्ये तुम्ही तूप घ्या, त्याच्यामध्ये वेलची टाका, थोडे लवंग टाका आणि ते थोडं परतवल्यानंतर म्हणजे परतवायचं नाही आहे, नॉर्मल हे करून ड्रायफ्रूट जे असतील आपल्याकडे अवेलेबल ते तुम्ही घ्यायचे आहेत आणि थोडेसे तुपामध्ये भाजून घ्या ते अशा प्रकारे होतात। नंतर मग बासमती तांदूळ जे धुतलेले असतात ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। इथे मी 1 पेल्याचे घेतलेले आहेत, एका पेल्याला म्हणजे जरा बऱ्यापैकी होतो भात तो। नंतर हे असे परतवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते घालायचं आहे, ते मी 1 वाटी घेतलेलं आहे। ते चांगलं असं परतवून घ्यायचं आहे। तुम्ही याचं दूध पण वापरू शकतात, नारळाचं दूध वापरलं तरी चालतं, त्याची पण चव चांगली येते, भाताला वेगळा फ्लेवर येतो। तर पण मी ते न घालता नुसतंच खोबरं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये नंतर आपल्याला याच्यात गरम पाणी ॲड करायचं आहे, थंड घेऊ नका पाणी, गरम पाणी घ्या, चांगलं उकळ घ्यायचं पाण्याला आणि मग ते ॲड करायचं आहे। आणि त्याच्यानंतर ते थोडं परतवून घ्या त्याच्यावर आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात गूळ ॲड करायचा आहे। तर मी ते गूळ आता नंतर ॲड करणार आहे। एक जरा त्याला उकळी येऊ देत, उकळी येईपर्यंत आपण त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे। अशा प्रकारे हे गूळ घ्यायचं आणि मग ते चांगलं फ्लेवर पण येतो आणि चांगलं वाटतं ते खायला। कोणी साखरेचा पण करतं, पण मी साखर न वापरता गूळ वापरलेला आहे इथे। गूळ घेतल्यानंतर असं चांगलं मिक्स करायचं आहे। ज्याच्या गुठळ्या वगैरे असतात त्या अशा नीट झाल्या पाहिजे, तसंही पाण्यामध्ये चांगलं मिक्स होत असते आणि एक बॉईल येईपर्यंत चांगलं करायचं आहे। त्याच्यानंतर वाफ घ्यायला ठेवायचं आहे, झाकण घ्या, झाकणावर म्हणजे हे घ्या त्याच्यावर आणि त्याच्यानंतर पाणी टाका, म्हणजे ते वाफ पण येतं आणि जे वाफेचं पाणी असतं ते पण तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता। आणि इथे मी केशर घातलेलं थोडंसं दूध आहे ते टाकलेलं आहे फ्लेवर यायला। दालचिनी पावडर पण तुम्ही टाकू शकता, त्याच्यामध्ये ॲड करू शकता, त्याचा पण फ्लेवर चांगला येतो। आणि चवीप्रमाणे मीठ घ्या, जास्त मीठ घेऊ नका, थोडंसं टाकलात तरी पण चांगला लागतो तो भात, म्हणजे असा मऊसर असा छान भात तयार होतो। असं झाकण ठेवा, त्याच्यावर पाणी घ्या आणि वाफ यायला ठेवून द्या। एक 10-15 मिनटामध्ये आपला हा भात रेडी होतो। नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ते बघता येतील आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ कधी येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतील। माझ्या ह्या चॅनलवर आपल्या कुकिंगचे व्हिडिओ मी इथे शेअर करत असते। प्लस माझा एक दुसरा चॅनल आहे श्वेतूश डायरी, त्याच्यामध्ये जर आम्ही कुठे ट्रॅव्हलला बाहेर वगैरे गेलो, म्हणजे मुंबईत पण खूप काही बघण्यासारखे स्पॉट्स आहेत, तर ते मी कवर करत असते, तर ते तुम्हाला त्या चॅनलवर बघायला मिळतील। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, श्वेतूश डायरी म्हणून नाव आहे। तर इथे 1 वाफ झालेली आहे, परत आपल्याला एकदा ठेवायचं आहे, मग तो झाल्यानंतर आपला मऊसर असा नारळी भात तयार होतो। कोणी नारळाच्या वड्या पण करतात, तुम्ही काय केलं आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांना रक्षाबंधनाच्या पण शुभेच्छा। आपल्या चॅनलवर व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही मी रेसिपी शेअर करत असते। पुन्हा मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचे त्याचे पण मी सिरीज बनवलेले आहेत। जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल ते करा, कारण ते टोटली फ्री आहे, त्याच्यासाठी आपल्याला काही पे करायला लागणार नाही आहे। त्याच्या बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे कधी चॅनलवर आपले व्हिडिओ येतात ते तुम्हाला नोटिफिकेशनमधनं कळू शकते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट पण करा।